नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे. गुलाबाला नवीन फूट आली आणि नवीन फूट आल्याच्या नंतर आपण गुलाबाला बरेच काही त्याच्यावर काम केलेले आहेत आणि नंतर आता आपल्याला त्याच्यावर आणखी काय काम करायचे आहे ते मी आज सांगणार आहे. हे पहा, हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे आणि ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर दिल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला मोठ्या मोठ्या कळ्या, मोठे मोठे फुले येतात. त्यासाठी आपल्याला हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर द्यायचे आहे. आपल्या गुलाबाची अशी वाढ सुरू झाल्याच्या नंतर आणि आपले गुलाब छान फुटल्याच्या नंतर आपल्याला हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर द्यायचे आहे. हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण महिन्यातून 2 वेळेस दिले तरी चालते किंवा महिन्यातून 1 वेळेस दिले तरी चालते. पण हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण आपल्या गुलाबाला सतत देत राहा, म्हणजे आपल्या गुलाबाला छान फुले येतील. जर फूट आलेली असेल तर त्याला छान मोठे मोठे फुले येतील. यासाठी आपण हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर देणार आहोत आणि हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर कसे तयार करायचे ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि कसे हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करायचे आणि आपल्या गुलाबाला द्यायचे. त्या ऑर्गॅनिक फर्टिलायझर द्यायच्या आधी आपण आपल्या गुलाबाची खुरपणी करून घ्यायची. काही गवत जर वाढले असेल तर ते गवत काढून टाका आणि त्याची कुंडीची खुरपणी करून घ्या आणि आपण आपल्या कुंडी कोरडी असली पाहिजे. आपण कोणतेही ऑर्गॅनिक फर्टिलायझर देताना आपली कुंडी कोरडी असली पाहिजे आणि आपण आपल्या गुलाबाची खुरपणी 15 दिवसातून किंवा 3 आठवड्यातून 1 वेळेस खुरपून घ्या. खुरपिल्याच्या नंतर आपल्या गुलाबांच्या मुळ्यांना ऑक्सिजन मिळतो आणि गुलाबांची छान वाढ होते. मुळे चांगले काम करतात. यासाठी आपण गुलाबाची खुरपणी करून घ्यायची. आणि हे पहा, हे 3 वस्तू आहेत त्या मी टाकणार आहे. हे कांद्याचा पाचोळा, केळीची साल आणि आपल्याकडे लसणाचा पाचोळा, हे तिन्ही भिजत घालायचे आहे. हे ह्या बकेटमध्ये मी भिजत घालणार आहे आणि ते 2-3 दिवस भिजत घालणार आहे. 3 दिवस भिजत घातल्याच्या नंतर आपण आपल्या आपल्या गुलाबाच्या झाडांना देणार आहोत. केळीच्या सालेत फॉस्फरस असते आणि ते फॉस्फरस आपल्या झाडांना फुले मोठे होण्यास मदत करते आणि फुले येण्यास मदत करते. लसण आणि कांदा पण तसेच मदत करते. आणि आपल्या हे पहा, हे 3 दिवस झालेले आहेत आणि 3 दिवसानंतर हे असा ह्याचा कलर झालेला आहे. हे आपले ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार झालेले आहे आणि हे आपल्याला डायल्यूट करून घ्यायचे आहे. हे 10 हिस्से पाणी आणि 1 हिस्सा हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर घ्या आणि आपल्या झाडांना द्या. हे देताना गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतल्यानंतर हे आपल्या कुंडीच्या हिशोबाने द्यायचे आहे. आपली जर कुंडी मोठी असेल तर 2-3 मग द्या आणि लहान असेल तर 1 मग द्या. असे हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण आपल्या झाडांना दिले तर खूप असा फायदा होतो. हे पहा, हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे पूर्ण असे मिक्स करून घेऊन आपण आपल्या झाडांना देऊ शकतो. प्रत्येक झाडांना आपण हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर देणार आहोत. जे काही फुलांचे झाडे आहेत त्यांनाही आपण हे देऊ शकतो. जास्वंद, मोगरा, गुलाब, जे काही हे फुलाचे झाडे आहेत त्या प्रत्येक फुलांच्या झाडांना आपण हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर देऊ शकतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.